नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू व्हर्च्युअल लर्निंग श्री बाबूभाई पोंदा ज्युनियर कॉलेज डहाणू. विद्यार्थी मित्रांनो, आपण वॉयजिंग टुवर्ड्स एक्सलन्स 1.8 रिटन बाय अच्युत गोडबोले हा टेक्स्ट अभ्यासत आहोत. याचे आपण 2 भाग बघितलेत. हा तिसरा भाग तुमच्यासाठी. बघा विद्यार्थी मित्रांनो, अच्युत गोडबोले यांनी खूप मेहनत घेतली, खूप अभ्यास केला. IITला त्यांना ॲडमिशन मिळाली. ॲडमिशन मिळाल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला, पण त्यांचा आनंद हा शॉर्ट लिव्ड होता. कारण तिथं सहकारी, शिक्षक सर्व इंग्लिशमध्ये बोलायचे आणि लेखक सामान्य कुटुंबातनं मराठी मीडियममधून शिकलेले आणि त्यामध्ये इंग्लिश बोलणं त्यांना अवघडायचं. त्यांचं इंग्रजी फारसं चांगलं नव्हतं. हे आपण पाहिलं आहे बघा. या ठिकाणी आपण पाहिलं आहे. आणि व्हर्नॅक्युलर लँग्वेज, नेटिव्ह लँग्वेज, रिजनल लँग्वेज याचाही अर्थ मी तुम्हाला सांगितला आहे. आणि आता आपण ह्या पेजवरती होतो बघा. लास्ट पॅरेग्राफ ऑफ दिस टेक्स्ट, दिस पेज. या ठिकाणी बघा, लेखकाने खूप मेहनत घेतली टू स्पीक इंग्लिश. इंग्रजी बोलण्यासाठी त्यांनी 9 to 10 months प्रॅक्टिस केली. आरशासमोर ते उभे राहिलेत, बोललेत आणि आपल्या चुका सुधारल्यात. आणि त्यामध्ये बघा, त्यांनी शेवटची ओळ बघा, त्यामध्ये इथपर्यंत आपण आलो होतो. दॅट इज हेड ऑफ सॉफ्टवेअर कंपनी, 32 years, 32 वर्ष ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फील्डमध्ये काम करत होते. आय वॉज द चीफ एक्झिक्युटिव्ह और मॅनेजिंग डायरेक्टर और हेड ऑफ सॉफ्टवेअर कंपनी विथ थाउजंड्स ऑफ अमेरिकन और सॉफ्टवेअर इंजिनियर्स विथ. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. फोनेटिक्स रिलेटेड टू स्पीच, साऊंड, नेगोशिएट, सेटलमेंट, समथिंग, म्युच्युअल अंडरस्टँडिंग, ॲग्रीमेंट, ॲट इज. या ठिकाणी आपण पाहिलं होतं. ॲट इज, रिलॅक्स. आता पुढे बघूया. मेनी सॉफ्टवेअर इंजिनियर्स वर्ल्ड वाईड, त्यांना ते भेटलेत, त्यांच्याशी संबंध आला. ड्युरिंग दॅट पिरियड आय हॅड टू गिव्ह सेव्हरल प्रेझेंटेशन्स और negotiate many contracts with the CEOs, directors or VPs in US, UK और ऑस्ट्रेलिया. आता एक प्रमुख व्यक्ती म्हणून पटनी कॉम्प्युटरमध्ये ते हेड होते आणि त्यानंतर त्यांना अनेक सॉफ्टवेअर इंजिनियर्स लोकांना भेटलेत ते वर्ल्ड वाईड जगामध्ये. आणि त्या पिरियडमध्ये म्हणजे त्या कालावधीमध्ये गिव्ह सेव्हरल प्रेझेंटेशन्स, अनेक त्यांनी सादरीकरण केले, कंपनीचे प्रोजेक्ट्स त्यांनी सादर केलेत, निगोशिएट, काही ॲग्रीमेंट्स केलेत, काही करार केलेत, मेनी कॉन्ट्रॅक्ट्स साईन केलेत विथ द CEOs, म्हणजे वेगवेगळ्या कंपनीचे CEOंसोबत. त्यानंतर VP, दॅट इज व्हाईस प्रेसिडेंटसोबत, और US और UK और ऑस्ट्रेलिया, युनायटेड स्टेट्समध्ये किंवा युनायटेड किंगडममध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये ते गेलेत. आय वॉज ॲब्सोल्युटली ॲट इज ॲट दॅट टाईम. आता त्यावेळेला मला रिलॅक्स वाटायचं. ॲट इज म्हणजे रिलॅक्स. गेल्या स्लाईडवरती आपण पाहिलं, ॲट इजचा अर्थ रिलॅक्स. रिलॅक्स वाटायचं का? कारण त्यांनी जी मेहनत IITमध्ये घेतली होती, ती मेहनत पूर्णतः आता त्यांच्या प्रोफेशनमध्ये त्यांना कामी आली. इट इज ओनली ड्यू टू द एफर्ट्स ऑफ IIT दॅट आय कुड साईन कॉन्ट्रॅक्ट्स. आणि हे मेहनत ड्यू टू द एफर्ट म्हणजेच कशामुळे हे साध्य झालं, तर त्या मेहनतीमुळे. IITला त्यांनी मेहनत घेतली आणि म्हणून त्यांना वेगवेगळे करार, वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट्स किंवा वेगवेगळ्या देशात जाऊन लोकांशी बोलता त्यांना आलं, कम्युनिकेशन त्यांना करता आलं, कारण त्यांनी IITमध्ये खूप मेहनत घेतली होती. विशेषतः हाऊ टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली त्यांनी अभ्यास केला होता. आय कुड साईन कॉन्ट्रॅक्ट्स विथ मिलियन्स ऑफ डॉलर्स वर्ल्ड वाईड. आता तर ते मिलियन्स ऑफ डॉलर्समध्ये कॉन्ट्रॅक्ट साईन करत होते. अँड ऑल्सो रन लार्ज ग्लोबल सॉफ्टवेअर कंपनीज. आणि मोठ्या मोठ्या कंपनीज त्यांनी चालवल्यात, ग्लोबल सॉफ्टवेअर, म्हणजे जगामध्ये ज्यांचं नाव आहे, संपूर्ण जगात ज्या कंपनीज आहेत त्या ग्लोबल सॉफ्टवेअर कंपनीज. ॲट IIT आय गॉट फेअरली गुड मार्क्स इन माय फर्स्ट 2 years. However, a very important thing happened while I was in my 3rd year. बघा, IITला तर सरांना चांगलेच मार्क्स मिळालेत, अच्युत गोडबोले यांना. माय फर्स्ट 2 years, 2 वर्षात.
आणि त्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट हॅपन, महत्त्वपूर्ण घटना घडली थर्ड इयरला. व्हाईल आय वॉज इन माय थर्ड इयर I came in contact with about 15 to 20 extremely brilliant students, researchers, professors from IIT. आता हे यांचा संपर्क कोणाशी आला तर अतिशय हुशार विद्यार्थी, संशोधक, रिसर्चर्स, प्रोफेसर्स, प्राध्यापक कुठले तर IIT मधले. त्यानंतर TIFR अँड BARC. आता TIFR आणि BARC आपण त्याचं लॉंग फॉर्म बघणार आहोत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च बघूया आपण त्याचा लॉंग फॉर्म. BARC. दे इन्क्लुडेड टॉप रँकिंग स्टुडंट्स फ्रॉम IIT. आणि IITचे जे काही नंबर 1 स्टुडंट होते त्यांच्याशी त्यांचा संपर्क आला. व्हिजिटिंग प्रोफेसर्स इन अमेरिका. त्यानंतर अमेरिकन युनिव्हर्सिटीजला जे काही व्हिजिटिंग प्रोफेसर्स होते युनिव्हर्सिटीचे त्यांच्याशी त्यांचा संपर्क आला आणि लेखकांचा संपर्क वाढला. या ठिकाणी बघा CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर UK युनायटेड किंगडम, US युनायटेड स्टेट्स, VP व्हाईस प्रेसिडेंट IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, TIFR टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, BARC बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, TCP ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, IP इंटरनेट प्रोटोकॉल, USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, MIT मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, MD Managing Director, NDTV New Delhi Television. These are the short forms and long forms given here. या ठिकाणी बघा शॉर्ट फॉर्म्स आहेत आणि त्यांचे लॉंग फॉर्म पण दिलेले आहेत. अमेरिकन युनिव्हर्सिटीज अँड व्हेरी रिनाउंड मॅथमॅटिशियन्स इन द वर्ल्ड. आणि ते आणखीन जागतिक दर्जाच्या गणिती तज्ज्ञ लोकांशी ते बोललेत, भेटलेत अँड सो ऑन आणि बरंच काही. आय वॉज इन्स्टंटेनियसली अट्रॅक्टेड टू दिस ग्रुप. आणि ह्या ग्रुपकडे मी साहजिकच आकर्षित झालो. हॅपनिंग व्हेरी क्विकली, लगेचच मी आकर्षित झालो कारण हे खूप हुशार लोक होती. दिस फ्रेंडशिप हॅड अ लास्टिंग इम्पॅक्ट. आणि ह्या फ्रेंडशिपमुळे म्हणजे ह्या लोकांशी मैत्रीमुळे ह्याचा प्रभाव माझ्या जीवनावरती पडला. लास्टिंग इम्पॅक्ट म्हणजे प्रभाव. ऑन माय लाईफ. अंटिल दॅट टाईम आय यूज टू कन्सिडर माय सेल्फ समव्हॉट इंटेलिजंट. तोपर्यंत मी स्वतःलाच हुशार समजत होतो. पण ज्या वेळेला ह्या हुशार लोकांशी ओळख झाली आणि मग लक्षात आलं अरे आपल्यापेक्षाही हुशार लोक आहेत. म्हणून बघा माणसाने आपल्या हुशारीचा गर्व करू नये. आपल्याला येतं ठीक आहे, पण जगामध्ये असे अनेक लोक आहेत, ज्ञानी लोक आहेत किंवा असं ज्ञान प्रचंड भरलेलं आहे ज्यामध्ये आपल्या ज्ञानाची तुलना केली तर आपण एका बिंदू समान होऊ. आणि मग त्यांचं लक्षात आलं की अरे however after I met my friends in our group. आणि मग ह्या ग्रुपमध्ये मी भेटलो माझ्या मित्रांना, सहकाऱ्यांना. I came to know that what real brilliance meant. आणि तेव्हा मला लक्षात आलं की खरं ज्ञान कशामध्ये आहे किंवा खरं ज्ञान काय आहे हे मला लक्षात आलं. आय रिअलाइज वेअर आय स्टूड. आणि मग मी कुठे आहे हे माझं लक्षात आलं. बघा ज्या वेळेला आपल्यापेक्षा हुशार लोक आपल्याला भेटतात आणि भेटावं आपण त्यांच्याशी बोलावं, संपर्क ठेवा, तेव्हा आपण किती पाण्यात आहोत हे आपल्याला लक्षात येतं. लेखकांना ते लक्षात आलं. आय वॉज ॲक्च्युली ऑल्सो व्हेरी लकी दॅट आय केम इन कॉन्टॅक्ट. मी खूप नशीबवान आहे की मी ह्या लोकांच्या संपर्कात आलो. विथ ग्रेट पीपल, ह्या महान लोकांच्या, ऑन द ग्लोबल स्केल अर्ली इन माय लाईफ. आणि तेही माझ्या सुरुवातीच्याच आयुष्यामध्ये. लेटर इन माय लाईफ वेन मिस्टर नारायण मूर्ती लेफ्ट पटनी. मग काय झालं बघा, नारायण मूर्ती हे कोणतर इन्फोसिस कंपनीचे ते संस्थापक, पण त्याच्या आधी ते पटनी कॉम्प्युटरमध्ये हेड होते, CEO होते. आणि त्यांनी जेव्हा ती पटनी कॉम्प्युटर सोडली त्यावेळेला टू स्टार्ट इन्फोसिस, त्यांनी इन्फोसिस स्टार्ट केली, त्यांची स्वतःची कंपनी स्टार्ट केली. आय स्टार्टेड हेडिंग पटनी सॉफ्टवेअर डिव्हिजन ऑक्युपाईंग द सेम चेअर. आणि मग जी नारायण मूर्तींची जागा होती CEOची, ती जागा, हेडची जागा होती, ती जागा अच्युत गोडबोले यांना मिळाली किंवा ते तिथं काम करायला लागले पटनी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये. माय हेड ऑफिस वॉज इन कॅम्ब्रिज मॅसेच्युसेट USA व्हेरी नियर बोस्टन. आणि माझं हेड ऑफिस कंपनीचं कुठे तर कॅम्ब्रिजला आहे, मॅसेच्युसेटला आहे म्हणजे अमेरिकेमध्ये, आणि USA व्हेरी नियर टू बोस्टन, बोस्टनच्या अगदी जवळ. इट वॉज इन फॅक्ट द ॲडजस्टंट बिल्डिंग टू MIT. आणि खरं म्हणजे ॲडजस्टंट बिल्डिंग ऑफ MIT मीन्स हिअर मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इन अमेरिका. अमेरिकेतले ती टेक्नॉलॉजी
संस्था, आणि त्याच्यात जवळ ते होतं. आय हॅड टू व्हिजिट द US एव्हरी फ्यू मंथ्स, आणि अनेक महिन्यांमध्ये मला प्रत्येक महिन्यात किंवा काही महिने मला US ला भेट द्यायला जावं लागायचं इन दोज डेज, त्या दिवसाला. आय यूज टू व्हिजिट MIT कॉलेजलाही मी भेट द्यायचो, त्या इन्स्टिट्यूटला भेट द्यायचो ड्युरिंग लंच टाईम, आणि लंच टाईमच्या वेळेला टू मीट माय फ्रेंड्स, मी जायचो तिथं कारण जवळ होतं, आणि मग चला जाऊ आपल्या मित्रांना, हुशार लोकांना भेटायला. देअर वन कुड सी अ कपल ऑफ नोबेल लॉरिएट्स, आणि तुम्ही बघा तिथं त्या ठिकाणी तर कपल ऑफ म्हणजे एकात दोन तरी नोबेल लॉरिएट्स, म्हणजे ज्यांना नोबेल पुरस्कार प्राप्त आहेत असे हुशार सन्माननीय लोक त्यांना भेटायचेत. ॲट द डायनिंग टेबल, त्या ठिकाणी असायचे जेवणाच्या टेबलावरती, किंवा जेवण करताना म्हणा किंवा आणखीन काही. इफ यू वॉक फॉर ॲन, जर तुम्ही फेरफटका मारलात तर, पुढे बघूया त्याच्या आधी बघा या स्लाइडवर काय, इन्स्टंटेनियसली हॅपनिंग व्हेरी क्विकली. डू यू नो द टॉप युनिव्हर्सिटीज इन द वर्ल्ड, जगातल्या सर्वात उच्च दर्जाच्या विद्यापीठ कोणते आहेत त्यांची नावं लिहायची आहेत. कदाचित कम्प्लिशन टास्कमध्ये तुम्हाला विचारण्यात येऊ शकतं. त्यानंतर द रायटर वॉज बेनिफिटेड बाय द डिस्कशन विथ ग्रेट पीपल, आणि जे महान लोकांशी डिस्कशन लेखकांनी केलं त्याचा फायदा कसा झाला. 1 to 3 पॉईंट्स तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. त्याच्या आधी बघूया आपण टॉप युनिव्हर्सिटीज ऑफ द वर्ल्ड. फर्स्ट वन, मॅसॅच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT US, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी US, हार्वर्ड युनिव्हर्सिटी US, कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी US, बघा USचेच आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड UK युनायटेड किंगडम. ETH झ्युरिक स्वित्झर्लंडचे आहे. 7 नंबरवरती आहे युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज UK. 8 नंबरला आहे युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो, दॅट इज ऑल्सो US. अँड 9 वरती आहे नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर. दीज आर द टॉप युनिव्हर्सिटीज इन द वर्ल्ड. लेट्स गो अहेड. आणि मग नोबेल लॉरिएट्स ॲट द डायनिंग टेबल, तो संदर्भ पुढे आलाय. इफ यू वॉक फॉर ॲन अवर फ्रॉम हिअर यू कुड रीच हार्वर्ड स्क्वेअर. जर तुम्ही इथं थोडंसं फेरफटका मारला तर लगेचच तुम्हाला हार्वर्ड युनिव्हर्सिटी स्क्वेअर, म्हणजे ती जागा हार्वर्ड स्क्वेअर त्याला म्हणतात, जवळच आहे, नियर हार्वर्ड युनिव्हर्सिटी, विद्यापीठाच्या लगतच. आय यूज टू व्हिजिट बोथ ऑफ दीज युनिव्हर्सिटीज, ह्या दोघंही युनिव्हर्सिटीजला मी काय करायचो, भेट द्यायचो. आणि अँड कुड टॉक टू अ नंबर ऑफ नोबेल लॉरिएट्स, चांगल्या लोकांशी, नोबेल पुरस्कार विजेते जे काही माणसं आहेत त्यांच्याशी मी बोलायचो, भेटायचो. ड्युरिंग दीज इयर्स आय ट्रॅव्हल अ लॉट टू US. त्यानंतर मला US मध्ये जाण्याची खूप संधी मिळाली, प्रवास केला. युरोपला गेलो, US ला गेलो, जापानला गेलो, जापान अँड ऑस्ट्रेलियाला गेलो. अँड कुड मीट नंबर ऑफ ग्रेट थिंकर्स अँड मॅनेजमेंट गुरुज, आणि मी अनेक हुशार लोकांशी, थिंकर्स, तज्ज्ञ लोकांशी, हुशार लोकांशी भेटलो, आणि जे मॅनेजमेंटचे गुरु आहेत, श्रेष्ठ आहेत, त्यांच्याशी मी चर्चा केली, भेटलो. सच ॲज, आणखीन उदाहरण दिले लेखकाने, कोणकोणती अशी लोक, ऑल्विन टॉफलर, त्यातलं एक नाव, पीटर ड्रकर दुसरं नाव, CK प्रल्हाद, टॉम पीटर्स, ऑर ग्रेट टेक्नॉलॉजिस्ट. दीज आर द ग्रेट टेक्नॉलॉजिस्ट सच ॲज, किंवा आणखीन ग्रेट टेक्नॉलॉजिस्ट लाईक सर व्हिन्सेंट सर्फ हू डिझाईन TCP/IP. आता त्यांनी व्हिन्सेंट सर्फ हे कोण, तर त्यांनी ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल निर्माण केला, IP इंटरनेट प्रोटोकॉल निर्माण केला, त्यांनी शोधलं, आणि हे सगळं ह्या लोकांना ते भेटलेत. विच इज द बेसिक प्रोटोकॉल ऑफ इंटरनेट, आणि हा इंटरनेटचा बेसिक प्रोटोकॉल त्यांनी शोधून काढला व्हिन्सेंट सर्फने. ऑल दीज डिस्कशन्स विथ दीज ग्रेट पीपल ब्रॉडन माय होरायझन, आणि ह्या लोकांशी माझा जो काही संवाद झाला, डिस्कशन झालं, बघा हाऊ द डिस्कशन बेनिफिटेड टू रायटर, त्यामध्ये तुम्हाला ते लिहिता येईल काय फायदा झाला लेखकांचा. तर त्यामध्ये कम्प्लिशन टास्कमध्ये, ॲक्टिव्हिटीमध्ये असं विचारलं जाऊ शकतं. आणि म्हणून हे लक्षात ठेवा की काय झालं, लेखकांचं जे काही क्षितिज होतं, ज्ञानाचं क्षितिज, आता होरायझन म्हणजे क्षितिज, ब्रॉडन म्हणजे मोठं होणे, दॅट इज दीज ग्रेट्स बिकॉज ऑफ दीज ग्रेट पीपल, म्हणजे महान लोकांमुळे. ब्रॉडन माय होरायझन, माझं ज्ञानाचं क्षितिज आणखीन वाढलं, म्हणजे आणखी ज्ञानात भर पडली. अँड माय एम्स, आणि माझे उद्दिष्ट,
ध्येय अँड वर्ल्ड व्ह्यू बिकम ग्लोबल, आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा काय झाला, ग्लोबल झाला, जागतिक झाला, म्हणजे मोठ्या विस्तृत प्रमाणात. ग्लोबल म्हणजे इथं मोठा किंवा विस्तृत आपण असं घेऊ. आय टॉट इट टॉट मी ह्युमिलिटी. आता ह्यामुळे काय झालं, मला एक नम्रपणा शिकायला मिळाला. ह्युमिलिटी म्हणजे हंबलनेस त्याला आपण म्हणतो. अँड मेड मी रिअलाइज, आणि मला जाणीव झाली दॅट आय हॅड टू अचीव्ह अ लॉट इन लाईफ. जीवनामध्ये मला आणखीन खूप काही मिळवायचं आहे. अचीव्ह लॉट इन माय लाईफ. द लेसन इन ह्युमिलिटी, जो काही नम्रपणाचा जो धडा मी शिकलो. अँड हार्डवर्क, आणि मेहनत कशी करावी, कष्ट कसे घ्यावेत हे मी जे शिकलो. ॲज वेल ॲज पॅशन, आणि आपलं ध्येय कसं असावं, इच्छा, पॅशन, तीव्र इच्छा. फॉर एक्सलन्स, म्हणजे चांगल्यात चांगलं करण्यासाठीची आपली इच्छा असली पाहिजे. वॉज गोइंग टू प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल, आणि माझ्या जीवनात ह्याने खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावली अशा गोष्टीने. व्हेरी इम्पॉर्टंट रोल म्हणजे महत्त्वपूर्ण, व्हायटल ऑल्सो इम्पॉर्टंट रोल इन माय लाईफ. सो फ्रेंड्स, टुडे वी स्टॉप हिअर. विद्यार्थी मित्रांनो, हा थर्ड पार्ट आपण अनुभवला, अभ्यासला. आता पुढील पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.